महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। नमस्कार करतो। परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर आणि परभणी जिल्ह्याचे भीष्माचार्य माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। त्याचबरोबर आज जनतेला मी सांगू इच्छितो की मी तळागाळातील ज्या असुविधा आहेत, जिल्हा परिषद शाळा असतील, नाल्या असतील, रोड असतील, ह्या सर्व सुविधा सर्व सोयीयुक्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर माझा शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप जास्त भर राहणार आहे, कारण या असुविधांमुळे समाजाचं काय नुकसान होतंय याची मला जाणीव आहे। ज्या तळागाळातून मी शिकलो, ज्या तळागाळातील लोकांमध्ये मी वाढलो, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणून आजपर्यंत मी आपल्याला आरोग्य सेवा देत आलो होतो। आज समाजसेवा करण्यासाठी मी राजकारणात येत आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। विरोधकांना मी सांगू इच्छितो की मी 24 घंटे जनतेसाठी देणार आहे, हे मी सिद्ध करून दाखवील आणि करेलच। आरोग्य सेवा ही बंद होणार नाही, हेही तेवढंच खरं आहे, कारण माझ्या आरोग्य सेवेसाठी मी वेगळे डॉक्टर अपॉइंट केलेले आहेत। इथे नवीन डॉक्टर येतील, ते माझा दवाखाना चालू ठेवतील आणि मी मात्र जनतेसाठी पूर्णपणे स्वतःला झिजून घेईल, याचे मी तुम्हाला आश्वासन देतो। केंद्रामध्ये सत्ता भाजपाची आहे। नरेंद्र मोदी साहेब यांचं जनतेवर खूप जास्त प्रेम आहे आणि त्यांनी जनतेसाठी वेगवेगळ्या सुविधा, वेगवेगळ्या योजना चालू केलेल्या आहेत, याचं पण आपण भान राखलं पाहिजे। त्याचबरोबर राज्यात सरकार देवेंद्रजी फडणवीस यांचं भाजपाचं सरकार आहे, त्यांनी सुद्धा लाडकी बहीण असेल किंवा इतर वेगवेगळ्या सुविधा असतील, सौर ऊर्जेचे प्लॅन्ट्स असतील, सौर ऊर्जेच्या मोटर्स असतील, पाणी पुरवठा असेल, याच्यावर खूप जास्त भर दिलेला आहे। रस्ते असतील, हे विकास कामावर त्यांचं लक्ष आहे, याचं आपण भान ठेवलं पाहिजे। त्याचबरोबर काल परवा इटोलीमध्ये झालेल्या सभेमध्ये राज्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर आणि माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी माझ्यावर आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्कलसाठी जो निधी लागेल त्याला सरकार कमी पडणार नाही। बावनकुळे साहेबांनी तर खांद्यावर हात ठेवून विश्वास दाखवून हे सांगितले की येणाऱ्या काळामध्ये 120 योजनांची पूर्तता ते करणार आहेत। तसेच पांधन रस्ते असतील किंवा लोकांचे इतर प्रश्न असतील, याच्यावर ते पूर्ण विचार करणार आहेत। त्याचबरोबर भरघोस निधी हा परभणी जिल्ह्यासाठी देणार आहेत आणि त्यामुळे मी त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, कारण मी हा निधी आणण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, कारण माझ्या पाठीवर मेघनादिदी तसेच बावनकुळे साहेब यांचा हात आहे आणि मी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, जास्तीत जास्त आपल्या आडगाव सर्कलचा विकास कसा करता येईल यावर विचार करेल। यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद असण्याची गरज आहे। म्हणून मायबाप जनतेला मी विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला भाजप पक्षाचे 3 उमेदवार, जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती, या 3 उमेदवारांना कमळावर मतदान देऊन भरघोस मतांनी विजयी करा आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा करा। धन्यवाद।